हाय गाईज, स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्लॉगमध्ये. व्लॉग खूप दिवसांनी येतो आहे माहिती आहे मला, त्याचं रिझन तुम्हाला समजेलच पुढे व्लॉगमध्ये. तर सकाळी उठून पहिले जिममध्ये आलो आहे, थोडा कार्डिओ केला आणि बघा आज व्लॉगमध्ये काय काय होतं समजेलच तुम्हाला. व्लॉग कुठे स्किप ना करू, पूर्ण व्लॉग बघत राहू. तर घरी जाऊ, पहिले खाऊ काहीतरी, फ्रेश येऊ. चला. काय ॲप्स दिसतात, गॅप्स थोडे थोडे दिसत आहेत. सो काय आता आंघोळ करून रेडी झालो आहे आणि आता मी जरा नाश्ता करतो आहे आणि त्यानंतर आम्ही जाणार आहे मच्छी आणायला. तर फटाफट खातो आणि मग निघतो. तर काहीच निघालो आता आम्ही मच्छी आणायला. मम्मी सोबत. हाय कर मम्मी. तर काहीच आता आम्ही मच्छी घेऊन इडली खातो आहे आणि गरम बघा किती होते, घामावरूनच समजत असेल हळू. तर गाईस घरी आलो आहे आता आणि थोड्या वेळासाठी फक्त बाहेर गेलेलो. गरमीने पूर्ण असं चिडचिड व्हायला लागली. आता क्लायमेट झालेलं पावसाचं, परत मग आता ऊन पडलं आहे, काही समजत नाही. आज सकाळी पाऊस पडला, ते पण एकदम 5 मिनटं मोजून. लवकर बघा परत ऊन आलं आहे. बघू आता पाऊस कधी पडतो आहे, सगळे पावसाचीच वाट बघत आहेत. सो गाईस तर आता आम्ही जेवून काही खातो. प्लॅन झाला बारविड्याला जायचा, तिकडे झाला आमच्यासोबत. आम्ही चाललो आहे बारविड्याला. एक स्पॉट त्याला माहिती आहे, सनसेटच्या टायमाला चाललो आता. प्रॉपर व्ह्यू आहे तिकडे. बघू आता स्पॉट कसा आहे. मी पण कधी गेलो नाही त्या स्पॉटवर. विजिट करू. गाईस गाड्या बघू शकता तुम्ही, खूप लोक येतात इथे. इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. इथूनच जायचं ना दादा? इथून असं आतमध्ये जाऊन आता समजेल आता पुढे काय आहे अजून. तर गाईस त्याच रस्त्याने आम्ही आत आलो आहे आणि इथून थोडं खाली उतरायला लागेल आम्हाला फक्त. आता थोडासा ट्रेल होईल भाई. हां थोडा ट्रेल होईल आता आपल्याला. हो. स्पॉट सुंदर जाईल. सनसेटचा टाइम होतोय तो पण. येईल आता 15 ते 20 मिनटं येईल सनसेट. उतरताना आता काय वाटणार नाही, चढताना आता जायच्या टायमाला हल्लं होईल थोडी. ठीक आहे. तेव्हा काय बोलतात, गाडीवर जायचं तर सुकून जाऊ. हां वाटणार ना. कधी दिसत असेल गाईस तुम्हाला. हां हां झाडाच्या इथला तिथे पायऱ्यासारखं फिरायला ते मोठं वाटतं पाहिजे चढताना. असं वाटतं की खूप जास्त चढतं त्याचे. हां हां. गाईस थोड्याच वेळात सुंदर असा नजारा तुम्हाला पाहायला मिळेल. थोडी हालत होते उतरायला, पण काय नाही बघा. अरे हा व्ह्यू एक नंबर आहे रे. बोललोच ना मग ते झाडं घातले. थोडं थोडं ते ह्याच्यासारखं वाटते, काय बोलतो ते, लडाख फील होते का तुला? हाँ लैला मजनू मध्ये नहीं, पहाड़ों के उस पर क्या है, पहाड़ों के उस पर अलग ही दुनिया है. वो दुनिया देखने वाली. उस पार की दुनिया ही अलग है. खूप सुंदर आहे रे. वाह भाई काय वाटतंय. ते घरच आहे ना मध्ये. ते फ्लोटिंग हाऊस नाही का? हां हां.
गाईज लोकेशन कसं आहे कमेंटमध्ये सांगा पटापट. मुंबईपासून लांब राहतोय असं काय वेगळं वाटत नाही, उलटा असं वाटतंय खूप एन्जॉय करतोय. खूप जास्त भाई. तुला का करतो भाई, जगतोय सध्या. सो गाईस, तर आता आम्ही निघतोय घरी जायला. आणि अशा विकेंडला येऊन इथे व्ह्यू वगैरे बघा, एक्सप्लोअर करा जरा बदलापूरचे एक एक स्पॉट जे व्हायरल होतात आता ते येऊन बघा. बाकी आम्ही तर काय जवळच आहे, आम्ही काय कधी पण उलटून सुटून येतो इथे, त्याचा प्रश्न आहे. आता पावसात तर दर हफ्त्याला इथे एक राऊंड आहेच. काय सुंदरता ॲट इट्स पीक.